यांचा जे इथं प्रगट दिन सोहळा आहे व संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा पण पुण्यतिथी आहे। या निमित्त इथं काय काय कार्यक्रम घेण्यात आले? श्री गजानन महाराज मंदिर 2010ला स्थापना झाली। आज 16 वर्ष झाली आणि 16 वर्षापासून इथं फार मोठं भव्य मंदिर उभारण्यात आलं। हजारो भाविक दररोज तसे दर्शनाला पण येतात आणि दरवर्षी गजानन महाराज प्रकट दिवस, गजानन महाराज पुण्यतिथी, नरहरी महाराज पुण्यतिथी, नरहरी महाराज जयंती, त्याच्यानंतर दत्त जयंती, त्याच्यानंतर रामनवमी, असे बाजूलाच एक जागृत यांचं मंदिर आहे बंजारी बाबा, त्याचेसुद्धा उत्सव आम्ही सादर करतो। हा उपक्रम जवळपास 16 वर्षापासून चालू आहे। इथं भाविक स्वतः आनंदानं उत्साहानं येतात आणि या संस्थेमध्ये जवळपास गोरगरिबाचे 70 मुलांना आम्ही शिक्षण देतो विनामूल्य। तसंच जे वृद्ध महिला आहे, वृद्ध पुरुष आहेत, त्यांचीसुद्धा तर राहण्याची खाण्याची व्यवस्था आम्ही करतो आणि रोज संध्याकाळी इथं पूजा अर्चाबरोबर रोज इथं भक्तगण येतात आणि वारकरी संप्रदायातून इथं भजन दररोज होतं। सकाळी साधारण काकड्या आरती होती आणि दररोज इथं सध्या जो सप्ताह आहे रोज इथं कीर्तन होतं। कीर्तनाचे वेगवेगळे जे आम्ही महाराज आयोजित करतो ते आपल्याला पूर्ण नावाची यादी दिलेलीच आहे। त्याप्रमाणे हा उत्सव आम्हीच नाही तर पूर्ण या हाडको, सिडको, हर्सूल आमच्या समाजातील स्वर्णकार समाजातील बांधव, सांगवी, चौका, चिटी या पद्धतीनं अति आनंदानं अति उत्साहानं हा आम्ही सर्वजण कार्यक्रम सादर करतो। दरवर्षी इथं रक्तदान शिबिर, रोगनिदान शिबिर वर्षातून कमीत कमी 3 वेळा घेतलं जातं आणि जो समजा रक्तदाता आहे त्याला तिथं त्याचं सर्टिफिकेट पण दिलं जातं आणि असं कोणी दुःखी असलं त्यांच्या या संस्थेतर्फे त्यांना मेडिकलची सुद्धा आम्ही आहे आमच्या पद्धतीनं त्यांना सहकार्य करतो। असा उपक्रम साधारण 16 वर्षापासून चालू आहे। आज या सप्ताहानिमित्तानं आपण भाविकांना काय आवाहन? And press the bell icon. Never miss an update.